बघा 1.2 मधला पहिला प्रश्न आहे. खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा. आपल्याला टेबल पूर्ण करायचं आहे. 2 समीकरणं दिलेली आहेत. x अधिक y बरोबर 3 आणि x वजा y बरोबर 4. आता बघा x अधिक y बरोबर 3 याच्यामध्ये जर x आणि y यांची किंमत दोघांची मिळून किती यायला पाहिजे 3. इथं x ची किंमत दिलेली आहे 3. जर x ची किंमत 3 आहे तर y काय येणार? दोघांची बेरीज किती आहे 3 आहे. मग y काय येणार 0. बघा या पद्धतीने मी सोडवलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही सोडून घ्या. तुम्हाला जर लक्षात नाही आलं तर बघा x बरोबर 3 घ्यायचं. x बरोबर 3 घेतल्यानंतर x अधिक y बरोबर 3, 3 अधिक y बरोबर 3, y बरोबर 3 वजा 3, y बरोबर 0. 5 y बरोबर दुसऱ्या रकान्यामध्ये y ची किंमत 5 दिलेली आहे. y ची किंमत 5 दिली तर x ची किंमत काढायची. x अधिक y बरोबर 3, y च्या जागी 5 ठेवा. x अधिक 5 बरोबर 3, x बरोबर 3 वजा 5, x ची किंमत आली वजा 2 आणि y बरोबर 3 ठेवू. y ची किंमत 3 दिलेली आहे तिसऱ्या तक्त्यामध्ये. तर 3 ठेवल्यानंतर y बरोबर 3 ठेवल्यानंतर x अधिक 3 बरोबर 3, x बरोबर 3 वजा 3, x बरोबर 0 आलं. अशा पद्धतीने पहिला तक्ता जो आहे x अधिक y बरोबर 3चा तो या पद्धतीने पूर्ण होतो. आणि दुसरा तक्ता बघा दिलेला आहे. दुसरं समीकरण दिलेलं आहे x वजा y बरोबर 4. म्हणजे x मधून y जर वजा केले तर त्याची किंमत येणार आहे 4. xy बरोबर 4, x बरोबर 4 दिलेलं आहे. तर y बरोबर काय येणार तर 0, कारण किंमत त्यांची 0 दिलेली आहे. y बरोबर 0 ठेवू. y ची किंमत 0 दिलेली आहे. y बरोबर 0 ठेवू. x वजा 0 बरोबर 4. मग x बरोबर 4, x ची किंमत म्हणते तर 4. तर x ची किंमत वजा 1 दिलेली आहे. x ची किंमत वजा 1 ठेवल्यानंतर x वजा 1 वजा y बरोबर 4, वजा y बरोबर 4 वजा 1 इकडे जाऊन होतं अधिक 1, 4 अधिक 1 5, वजा y बरोबर 5, y बरोबर वजा 5. आणि तिसरा y बरोबर वजा 4 ठेवू. x वजा 4 वजा वजा अधिक होतात. x अधिक 4 बरोबर 4, x बरोबर 4 वजा 4, x बरोबर 0. अशा पद्धतीने दुसरा तक्ता पूर्ण होतो या पद्धतीनं. तर बघा आलेख काढताना आपल्याला आलेख कसे आखायचे. आलेख कागदावर स्केल या पद्धतीनं बरोबर मध्ये वर्टिकल लाईन म्हणजे उभी रेषा काढायची. तो y अक्ष असतो तो, आणि आडवी रेषा काढायची ती x अक्ष बरोबर मध्यावर काढायचं आपल्याला. x अक्ष याच्यामध्ये तुम्हाला नवीमध्ये शिकलाय तुम्ही. फर्स्ट जो क्वाड्रंट असतो, पहिलं चरण, दुसरं, तिसरं आणि चौथं. पहिलं चरण असतो तो अधिक अधिक, फर्स्ट क्वाड्रंट इज प्लस प्लस, सेकंड इज मायनस प्लस, थर्ड इज मायनस मायनस अँड फोर्थ इज प्लस मायनस. पहिलं जे चरण आहे ते अधिक अधिक, दुसरं आहे ते वजा अधिक, तिसरं वजा वजा आणि चौथं अधिक वजा. म्हणजे त्यांचे निर्देशक कोऑर्डिनेट्स काय असतात? अधिक अधिक, वजा अधिक, वजा वजा आणि अधिक वजा. x अक्ष आणि y अक्ष बघा या पद्धतीनं. आणि इथं तुम्हाला लिहायचं आहे स्केल ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. प्रमाण दोन्ही अक्षांवर 1 सेमी बरोबर 1 एकक या पद्धतीने बघा आखून घ्यायचं आहे.